नमस्कार, मी दिलीप बाळासाहेब विटकर, भंडारा व्यवस्थापक, पाठ्यपुस्तक भंडारा वितरण केंद्र, नागपूर. तर इथं आमच्या मुख्यालयाकडून काही डुप्लिकेट नागपूर परिसरात MIDC मध्ये डुप्लिकेट पुस्तकं छापली जातात हे अशी आम्हाला माहिती मिळाली. त्यावरून आम्ही इथं पाहणी केली असता तर इथं डुप्लिकेट पुस्तक छापली जात आहेत. इथं आपलं वॉटरमार्कचा कागद नाही आणि हा त्यांना आदेशही दिलेला नाही आहे आपल्या संस्थेकडून. तर ही डुप्लिकेट पुस्तकं छापली जात आहेत. तर ह्यांच्यावर आम्ही FIR दाखल करत आहोत. तर त्याच्याबद्दल 20 ते 30 हजार पुस्तकं इथं आहेत आता मिळालेली आहेत. सध्या बरंचसं रॉ मटेरियल पण आहे. तर याबद्दल आम्ही छाननी आता सुरू आहे. ती छाननी झाल्यानंतर पुढील जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. या ठिकाणी कोणत्या विषयाच्या पुस्तके सापडलेली आहेत? आपण पाहू शकता इथं युवक भारती इंग्रजीचं जे मॅथमॅटिक्सचं जे पुस्तक आहे 10वीचं, गणिताचं पुस्तक आहे भाग 1 आणि 2. त्याचबरोबर प्रॅक्टिकल बुकही आहे इथं आम्हाला आढळून आलेली आहे. या ठिकाणी पुस्तके छापले जात होतं की आणखी काही इतर काही तिकीट्स वगैरे असं काही छापलं जात होतं? ते आपल्याला प्रिंटर बाइंडरला आता तिथं विचारावं लागेल. आपल्याला आम्ही पाठ्यपुस्तक मंडळाकडून आहोत, बालभारतीकडून. तर पुस्तकं इथं डुप्लिकेट छापलेले दिसतात. या ठिकाणी किती कोट्यावधी रुपयाचं काम मुद्देमाल जप्त नाही, आता सध्या छाननी सुरू आहे. छाननी झाल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली सांगता येईल. किती पुस्तकं छापले ते आतापर्यंत? तर आत्तापर्यंत आपल्याला इथं 20 ते 30 हजार असा मुद्देमाल दिसतो, प्रति दिसतात हे. त्यानंतर रॉ मटेरियल बरंचसं दिसतं आहे इथं. या प्रिंटिंगचे मालिक कोण आहे, त्यांच्याशी काही तुमचं बोलणं झालं का? त्यांच्याशी अजून संपर्क झालेला नाही आहे. मालक कोण आहे? मालक राजेश लांजेवार काहीतरी आहे. किस प्रकार से सूचना मिली थी आपने? किस सर काय सांगाल, हे बोगस पुस्तकं तुम्हाला सापडले? आम्हाला गुप्तपणे माहिती मिळाली होती की इथे डिगडो इथे प्रतिभा प्रिंटिंग प्रेस आहे, त्यांच्याकडे डुप्लिकेट पुस्तकाची छपाई सुरू आहे. त्यानुसार आम्ही इथे चौकशी करता व शहानिशा करण्याकरता आलो तेव्हा आम्हाला आढळून आलं की इथे डुप्लिकेट पुस्तकांची छपाई सुरू आहे. यांना आदेश नसतानाही, काम अलॉट केलं नसतानाही हे इथे छपाई सुरू आहे त्या पुस्तकांची. सर किती पुस्तकं आपल्याला दर्शनास आलेले आहेत? आणि आता साधारणतः 20 ते 30 हजार प्रति तयार आहेत आणि बाकी जे रॉ मटेरियल आहे, छापलेले सुट्टे फॉर्म्स आहेत, ते बऱ्याच प्रमाणात आहे, मोठ्या प्रमाणात. हे छपाई केंद्रातले कोण कर्मचारी आहे का अधिकारी काय? काही कर्मचारी होते पण ते कंत्राटी असतात, ते येतात, काम करतात आणि जातात. त्यामुळे त्याबद्दल तर आपल्याला काही माहिती नाही. पण इथले जे मालक आहेत राजेश लांजेवार, ते मला भेटले नाहीत. मी इथे आलो तेव्हा ते नव्हते आणि मी पोलीस स्टेशनला गेले असताना तक्रारी करता ते आले होते आणि नंतर पसार झाले ते.